कावेरीने मुद्दाम यशची फिरकी घेऊन त्याच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेत आपल्या भावना यशपर्यंत पोहोचवल्या आहेत. हात धुवून मागे लागत शंका कुशंका काढणाऱ्या डिटेक्टिव्ह यमुनाला कावेरीने चांगलाच धडा शिकवलाय. आता सोबतच गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच नेमकं पूजेच्या वेळी अमृताने रचलेला डाव स्वतःच्या जीवावरती घेऊन कावेरीने उधळून लावलाय. धर्माधिकारींना पुन्हा वाचवले. बघूयात मग आता अमृताचा डाव नक्की काय आहे आणि त्याच्यातून स्वतःच्या जीवावर उदार होत कावेरी धर्माधिकारी कुटुंबाला कशी वाचवते. बघूयात. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा आजचा 29 ऑगस्टचा भाग. जेवणाची सगळी तयारी झालेली असते. सर्वच जण आता उदयची वाट पाहत असतात. तेव्हा आनंद साजरा करतात. चला, कित्येक दिवसानंतर आज अख्खं कुटुंब एकत्र असणार आहे जेवायला. उदय कुठे आहे? इतक्यातच यश उदयला तिथे घेऊनच येतो. तेव्हा यमुना विद्या दोघींनाही हाक मारतात. दोघेही पटापट आता जेवण घेऊन बाहेर येतात. उदयला खूप खुश होऊन सांगतात, उदय, आजचा सगळा स्वयंपाक हा तुझ्या आवडीचा आहे बरं का. तुला आवडते तशी शेंग्यांची भाजी केली आहे आणि कैरीची चटणी सुद्धा. तिखट गोड तुला खूप आवडायची ना. स्वतःच्या हाताने उदयच्या ताटामध्ये जेवण वाढतात आणि जेव्हा त्या उदयला जेवण सुरू करायला सांगतात तो इतका अधाशासारखा खायला लागतो ना, तेव्हा सर्वच जण धक्क्याने त्याच्याकडे पाहतच राहतात. अमृता, काकू, यमुना उदयला त्याचं अधाशासारखं खाताना पाहून खूपच किळसवाणं वाटतं. सर्वच जण शॉकमध्ये उदयकडे पाहत असतानाच यश कावेरीकडे पाहतो. तेव्हा कावेरी पटकन पुढाकार घेऊन उदयला समजावते, ऐका ना, तुम्ही मला म्हणायचं होतं ना की पहिला घास हा मला माच्या हातचाच लागतो, की पहिल्या घासामध्ये प्रेमाची चव असते आणि तीच प्रेमाची चव या जेवणामध्ये उतरते असं म्हणायचात ना तुम्ही. तेव्हा उदय आता थोडासा शांत होतो. आनंदाने पहिला घास त्याला गोडाचा भरवतात. यमुना उदयला विचारते की दादा, अरे मी तर तुझी फेवरेट बहीण होते ना, मग तुझ्या लक्षात आहे का ते? तेव्हा यश सांगतो की यामिनी, होते म्हणजे काय, अगं आहेच. बाबांचे डोळे सुद्धा पाणावतात. उदयला ते म्हणतात की बाळा, अरे माझ्या हातून पण एक घास खा ना. आणि आनंदाने ते उदयला घास भरवतात. आता धर्माधिकारी कुटुंबाचं इतकं प्रेम मिळतंय ते पाहून उदय सुद्धा सुखावतो. अमृताचा तर झरफळाटच चालू असतो, कारण धर्माधिकारींना उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने घरात शिरलेली ती अमृता तिच्या प्रत्यक्ष डोळ्यांना वेगळंच काहीतरी बघायचं तिच्या नशिबी आलेलं असतं. ते म्हणजे धर्माधिकारींचं एकत्रित कुटुंब जे आनंदाने वावरते. ती किचनमध्ये निघून जाते. तेव्हा या यमुनाला तर आता शंका कुशंकाच काढायचे असतात. मुद्दामच विचार करते, कावेरीने तर दादाला घासच भरवला नाहीये आणि कावेरीचं असं विचित्र वागण्यामागचं कारण तिला शोधूनही काढायचं असतं. म्हणूनच मुद्दाम ती म्हणते की अगं कावेरी, तू तर दादाला घासच भरवला नाही. तू एक काम कर, तुम्ही दोघं ना एकमेकांना घास भरवा आणि मस्त उखाणा घ्या. कसं आहे, तुमच्या लग्नात आम्ही नव्हतो ना, त्यामुळे हे सगळं आम्ही खूप मिस केलंय. अगं ये ना पुढे, घास भरव ना दादाला तू. आता कावेरी चिडीचूप, तोंडातून एक चकार शब्दही काढत नाही आणि यमुना तिला प्रेशराईज करत असते. जबरदस्तीने उदयला ती घास भरवायला सांगत असते. आता उदयसोबतचं तिचं नातं काय आहे हे फक्त यश विद्या दोघांनाच माहिती असतं तिथे. तेव्हा मध्यस्थी करतात. यमुनाला सांगतात की अगं राहू देत, मी भरवते ना उदयला. आणि तसंही गेल्या कित्येक दिवसामध्ये असं प्रेमाने मी त्याला कधी घास भरवलाच नाहीये. आणि काय आहे, आज कावेरीचा हरतालिकेचा उपवास आहे. जरी उदयने तिला घास भरवला तरी ती खाऊ नाही शकणार. त्यामुळे असू देत. आता यमुनाचा प्लॅन फिसकटतो. तिला फक्त तिच्या शंकेचं निरसन करायचं असतं. कुटुंबाचा हा उत्साह, आनंद पाहिल्यानंतर अमृता मनातच तडफडत असते. गुपचुपच तिने एक कागद आणलेला असतो. तो कागद साधनाच्या त्या डायरीमधला असतो, जिथे सुलक्षणा आणि धर्माधिकारी कुटुंब अशी 2 नावं काढलेली असतात. एक धर्माधिकारी कुटुंबाचं छोटंसं घर काढलेलं असतं आणि त्याच्यावरती चक्क फुल्या मारलेल्या असतात. तो कागद पेटवत ती मनातच विचार करते की अशीच राख रांगोळी करणार आहे मी तुझ्या कुटुंबाची सुलक्षणा. माझ्या बहिणीची चिता तर विझली असेल, परंतु त्याची आग अजूनही माझ्या मनात आहे.
उदय परत आल्यानंतर तर या अमृताच्या मनातली सुळाची भावना आणखीनच बळावलेली असते. रागाच्या भरात तिथलाच एक काचेचा ग्लास उचलून हातामध्ये ती इतका जोराचा दाबते की तो ताडकन फुटतो. त्याचा मोठा आवाजही होतो आणि तिच्या हातामध्ये काही काचाही घुसतात. आता सर्वच जण धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतात. मा धावतच तिच्याजवळ किचनमध्ये येतात. अगं ग्लास कसा काय फुटला? अगं किती रक्त वाहत आहे? थांब. आणि त्या पटकन तिच्या जखमेवरती हळद लावतात. किती प्रेमाने काळजी घेतात तिची. आता हळद लावत असताना ती जखम तिला थोडीशी झोंबते. मा समजावतात की थोडंसं झोंबेल पण बरं वाटेल. आनंदाने सांगतात, आता उदय घरी परत आलाय ना, म्हणजे या घराचा आनंद परत आलाय. आता लवकरच तुझं आणि यशचं लग्न मी लावून देईन आणि तुमच्या दोघीच्या त्या देण्यातून मी मोकळी होईन. माझ्या आनंदाचा पारावार उरत नाही. त्यांच्या दोन दोन इच्छा पूर्ण होणार असतात. एक म्हणजे उदय तर आलेलाच आहे. यशने ठेवलेल्या अटीनुसार आता उदय परत आल्यानंतर त्या दोघांचं लग्नही लावता येणार असतं. तेव्हाच अमृताला तिच्या बहिणीसोबतचा शेवटचा प्रसंग आठवतो. माकडे पाहत ती दात ओठ खातच असते. साधनाने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं. बाहेरून जीव तोडून माधवी अमृता ओरडत असतात. साधनाला दरवाजा उघडायला सांगत असतात. माधवी तर खूप पोटतिडकीने ओरडून ओरडून समजावण्याचा प्रयत्न करते की साधना, अगं विसर ना त्या उदयला. स्वतःच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात कर. शेवटी दोघीही अतोनात प्रयत्न करून दरवाजा धाडकन उघडून घरात येतात. परंतु त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. कारण साधनाने स्वतः आत्महत्या केलेली असते. गळफास लावून घेतलेला असतो. माधवी अमृता त्यावेळी किती भयंकर रडल्या होत्या. आणि अजूनही साधनाच्या मरणाला त्या उदयला आणि धर्माधिकारी कुटुंबालाच जबाबदार ठरवतात. अमृता भानावर येते. भूतकाळात घडलेल्या त्या घटनेतून ती बाहेर पडते. अमृता मांना सांगते की मी आलेच आणि ती तिच्या रूममध्ये निघून जाते. आता अमृताचं हे असं विचित्र वागणं कावेरीला थोडं खटकतंच. कारण अमृताचा हेतू तिच्या लक्षात आलेला असतो आणि तिच्यावरती कावेरीची बारीक नजरही असते. रूममध्ये येता क्षणी ती आधी तर दरवाजा बंद करून घेते. ज्या उशा आहेत त्या उशामधला कापूस काढून अस्ताव्यस्त फेकून देते. इतकी चिडचिड करते, स्वतःला त्रागा करून घेते. दात ओठ खात म्हणते, मला नाही बघायचंय तुमचा आनंद. तिथे तुमच्यामुळेच माझ्या निष्पाप बहिणीने जीव दिलाय स्वतःचा. माझी आई तिच्यासाठी रोज रडते आणि तुम्ही इथे आनंद साजरा करताय. परत अमृता स्वतः शपथ घेते, सुलक्षणा, माझ्या बहिणीच्या आत्महत्येला फक्त तू जबाबदार आहेस. ही गोष्ट मी कधीच तुला विसरू देणार नाही. कधीच नाही. अमृता इथे मोठ्या फुशारक्या मारत दात ओठ खात धर्माधिकाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची स्वप्न बघते खरी, परंतु प्रत्येक स्वप्नांवरती आनंदावरती विरजण पडतंयच तिच्या. कारण सगळ्या गोष्टी तिच्या विरोधातच घडतायत. कावेरीने तर आता धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. कारण स्वतःच मनात विचार करत ठरवते की उदय भाऊजी तर परत आले आहेत, म्हणजे तिने तिचं कर्तव्य पूर्ण केलंय. आता ती या घरातून निघून जाऊ शकते. हा विचार करतच ती तुळशी मातेला दिवा लावण्यासाठी येते. अजूनही ती तंद्रीतच असते, विचारात गढून गेलेली. यश चुटकी वाजवतो तेव्हा ती डचकते, भानावर येते. यश तिला विचारतो, मीही मदत करू? आणि दोघेही एकत्रच तुळशी मातेभोवती ते दिवे लावत असतात. तोचपर्यंत इकडे धर्माधिकारी कुटुंबियांचे सगळ्यांचे फोटोज पाहत अमृताच्या मनात सुराची आग धगधगतच असते. सुलक्षणा, स्वतःला खूप न्यायी समजतेस ना ग तू? आणि तरी सुद्धा त्या तुझ्या उदयला दुसऱ्या मुलीशी लग्न करताना नाही अडवू शकलीस तू. तू फक्त न्याय करण्याचा आव आणतेस. आता तर तू तुझ्या मुलाला घरात परतही घेतलेस. इतके दिवस उदयला शिक्षा करून स्वतःपासून दूर ठेवून तुला न्याय केल्यासारखं वाटतंय ना? पण चुकतीयस तू. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला माझ्या बहिणीची आत्महत्या विसरू नाही देणार, अशी ती परत शपथ घेते. तू रोज जगशील, परंतु माझ्या बहिणीची आत्महत्येच्या बातमीने तू तितकीच मरशीलही. चवताळून दात ओठ खाऊन हे सगळं बोलत असताना अमृताच्या डोळ्यात मनात रागाचा अंगार भरलेला असतो. इकडे यश कावेरी दोघांचीही नजरानजर होते.
तेव्हा यश विचारतो की काय झालं. कावेरी सांगते, आज इतक्या दिवसानंतर सर्वांना हसताना एकमेकांशी छान गप्पा मारताना पाहून खरंच खूप बरं वाटलं. देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे की या घरचा आनंद असाच टिकून राहू देत. इकडे अमृता सर्वांचे धर्माधिकारींचे फोटोज हातात घेत म्हणते, आयुष्यभर अशी चढत राहशील सुलक्षणा, आणि ती लायटरने ते सगळे फोटोज पेटवणार तोचपर्यंत. तुळशी मातेपुढचा दिवा विझत असताना यश कावेरी दोघेही अचानक हात आडवा लावतात. तो दिवा विझण्यापासून त्यांनी वाचवलेला तर असतोच. दोघे एकमेकांकडे बघतात आणि हसतात. इकडे तोचपर्यंत वाऱ्याची जोराची झुळूक येते आणि अमृताच्या हातात असलेले सगळे फोटोज खाली पडतात. तिच्या हातात राहतो तो फक्त कावेरीचा फोटो. देवाने तिला तसाच संकेत दिलेला असतो की अमृताने कितीही फडफड केली, धर्माधिकारींच्या आणि तिच्यामध्ये धर्माधिकारींचे ढाल बनून कावेरी स्वतः उभी आहे. या अमृताचा प्रत्येक डाव ती असाच हाणून पाडेल. तुळशी मातेजवळ कावेरी प्रार्थना करते की या घरातला आनंद आणि या घरच्यांचे समाधान हे असंच टिकून राहू देत. यशही प्रार्थना करतो, या घरावरती आता कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. दोघेही आपापल्या परीने देवाकडे प्रार्थना करतात आणि त्यानंतर परत त्यांची नजरानजर होते. ज्यावेळेस बाहेर बागेत बाकावर बसून दोघेही उदयबद्दल विचार करत असतात. कावेरी खूप खुश होऊन सांगते, आज उदय भाऊजींना घरी परत आल्याचं बघून खरंच खूप बरं वाटलं. किती खुश होते ना सगळेजण. तेव्हा यश म्हणतो की हो, 2 मिनटं तर मला शॉकच बसला की दादाला काहीच आठवत नाही म्हटल्यानंतर. तेव्हा कावेरीही नाराजी व्यक्त करते, मला तर असं वाटलं होतं की घरात ते येत्या क्षणी चिकुलं उचलून घेतील, त्याचे लाड करतील, आधीसारखं त्याच्यासोबत खेळायला लागतील. परंतु एक ना एक दिवस ते सगळेही नक्की होईल अशी आशाही मनात तिच्या निर्माण होते. आता यश नाराजी व्यक्त करतो, लवकरात लवकर उदयदादाला सगळं आठवू देत, म्हणजे कसं हे नाटक तरी करावं लागणार नाही. उदयदादा स्वतःहून सांगेल ना मग घरच्यांना की ही ती कावेरी नाही आहे जिच्यासोबत त्याचं लग्न झालं होतं. तुम्ही तर तिची मैत्रीण आहात ना. पुढे वैतागून तो बोलतो, म्हणजे कसं हे नाटक एकदाचं बंद तरी होईल. आता यशची ती चलबिचल पाहून कावेरी मुद्दाम त्याची फिरकी घेते. ती त्याला विचारते की हो, असं झालं ना तर मी लगेच गावी निघून जाईल. यश धक्क्याने तिच्याकडेच बघतो. यश विचारतो की गावी. तेव्हा कावेरी मुद्दाम त्याच्यासमोर तोंड पडल्याची नाटकं करते. फक्त तिला यशच्या मनात नक्की काय चालू आहे ते जाणून घ्यायचं असतं. त्याच्यापासून दूर जात पाठ फिरवत म्हणते, हो ना, नाही म्हणजे एकदा का घरच्यांना माझ्याबद्दलचं सत्य कळलं तर माझा इथे राहून, तसंही गावाकडे सगळेच जण वाट बघतायत ना माझी, आणि मी इथे राहायला इथे माझं कुणीच नाही आहे, असं ते मुद्दामच बोलते. यश आता झटक्यात उठतो. कावेरीचा हात पकडून तिला आपल्या बाजूने वळवत तो रागातच विचारतो, इथे कुणीच नाही आहे तुमचं? सर्वच जण परकेत तुमच्यासाठी? तेव्हा कावेरी परत त्याच्यापासून दूर जाते. तिला तितकंच हसूही येत असतं, परंतु कंट्रोल करत मुद्दाम म्हणते, हो ना, आता तुम्हीच सांगा कोण आहे माझा इथे? माझ्यासाठी सगळेच परके आहेत ना. आणि तसंही आता चिकूची काळजी घ्यायला उदय भाऊजी तर आहेतच ना, मग माझी काय गरज आहे? यशच्या डोक्यातच शिरत नाही की कावेरी त्याची फिरकी घेते. तो खूपच चिडतो तिच्यावरती. अच्छा, म्हणजे सगळेच परके आहेत का तुमच्यासाठी? ठीक आहे, मग एक काम करा ना. नाही म्हणजे उदयदादा सगळं आठवेपर्यंत वाट कशाला बघताय? आत्ताच्या आत्ता माकडे जा आणि सगळं खरं काय ते सांगून टाका तिला, आणि तुम्ही तुमच्या तुमच्या गावी निघूनच जा. त्यापेक्षा मी एक काम करतो ना, मी तुमच्यासाठी बसचं तिकीटही बुक करतो, तुमची बॅकपॅकही करून ठेवतो, म्हणजे कसं तुम्हाला जाताना सोपं पडेल नाही का. असं म्हणून तो थोडं पुढे जाताच कावेरी मुद्दाम ओरडते, AC बस हां. यश धक्क्याने मागं बघतो. नाही म्हणजे गरम होईल ना. गावी जाताना AC बसनेच जाते. आता तो तणतणत धनाधन पाय आपटत रागात ते घरात निघून जातो. कावेरीला इतकं हसू येतं, परंतु मजा आलेली असते. यशची फिरकी घेऊन हसतच विचार करते, मी साधं इथून निघून जाणार ही कल्पनासुद्धा करवत नाही आहे यांना. घरात काकूच्या हाताला भाजी चिरताना सुरी लागलेली असते. आता त्या जखमेवर मलम लावत असताना ती जखम तितकीच झोंबते
वैतागून चिडत यमुनाला ती सांगते, नेमकी ही चुरी माझ्याच हातावरती यायची होती का? कसला त्रास होतोय ग यमे मला. तेव्हा यमुना म्हणते, एक गोष्ट मलाही तितकाच त्रास देते. काकू विचारते की कोणती? तेव्हा यमुना सांगते, दादा परत आल्यानंतर कावेरीचं विचित्र वागणं. परत यमुनाची डिटेक्टिव्हगिरी चालू होते. शंका कुशंका काढणं चालू होतं. पुढे काकूला यमुना सांगते, आता नवरा इतक्या दिवसानंतर परत आलाय म्हटल्यानंतर तू काय केलं असतंस? त्याच्याजवळ बसून त्याच्याशी गप्पा गोष्टी करून त्याची काळजी घेतली असतीस की नाही? आता काकूच्या तर हे सगळं डोक्यावरूनच जातं. ती विचारते, म्हणजे काय म्हणायचंय तुला? आता यमुना सांगते, अगं नक्की म्हणजेच कुठेतरी पाणी मुरतंय काकू. आई यमुना, मोहितची बायको शोभते ना? नाही म्हणजे मोहित पोलीस ऑफिसर आहे. अगदी तसंच प्रत्येक गोष्टीवरती यमुनाला डाऊट येतच असतो. उलट दादा घरी परत आलाय म्हटल्यानंतर तिने तर त्याची काळजी घ्यायला हवी, परंतु ती त्याच्यापासून दूर दूर राहते. एखाद्या परक्या माणसासारखं वागते ती दादासोबत. नक्कीच काहीतरी कारण आहे त्यामागे आणि तेच कारण मला शोधून काढायचं आहे. यमुनाने तर आता विडाच उचललेला असतो. हात धुवून कावेरीच्या मागे लागलेले असते. इतक्यातच कावेरी घरात येते. घरात येता क्षणी यमुनाची तिरपी नजर तिच्यावरती पडते. आता कावेरी मात्र खूप खुश असते. हसता हसता तिच्या रूमकडे निघालेली असते. तेव्हा यमुनाला परत तिचं वागणं खटकतं. ती हाक मारते आणि धावतच तिच्या जवळ जाते. कावेरीच्या हाती ती क्रीम सोपवत कावेरीला सांगते, अगं ही क्रीम घे आणि जाऊन दाताला लावू. तेव्हा कावेरी धक्क्याने तिच्याकडे बघते. काय झालं? अगं धक्का बसेल असं काही बोललेच नाहीये मी. तूच तर म्हणाली होतीस ना की दादा दरीत पडला होता, त्याला जखमा झाले असतील. मग जा त्याच्या जखमांवरती हे क्रीम लाव, म्हणजे कसं त्याला बरं वाटेल. आणि हो, आता त्याच्या जखमांवर क्रीम लावायला दादा इतकाही लहान नाहीये. म्हणजे तुला वाटत असेल हे सगळं माने करावं. आता तू त्याची बायको आहेस की नाही, मग त्याची काळजी तूच घ्यायची. कावेरी पेचात पडते. कावेरीला आता खूपच टेन्शन येतं. तेव्हा परत यमुना तिला विचारते, अगं कावेरी, अगं टचकतेस काय, घाबरतेस काय? मी काही चुकीचं बोलले का तुला? मी फक्त एवढंच म्हणते की दादाच्या जखमावर जाऊन हे क्रीम लाव. अगं जा. कावेरीला मुद्दाम ती जबरदस्तीच करते. आता कावेरीचं पाऊलच तिथून निघत नाही. यमुना जबरदस्ती कावेरीला ढकलत असताना कावेरी अचानकच बोलून जाते, परंतु मी त्यांच्या रूममध्ये कशी जाऊ? यमुना आता तिला याबद्दल जा विचारते, म्हणजे अगं बायको आहेस ना तू त्याची. तू त्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घातलंय, चिकूची आई आहेस ना. अगं मग जाऊन हे तू करूच शकते की. हे बघ कावेरी, नक्की काय कारण आहे? तू बोल ना पटकन. मला ना तू सांगच आता की नक्की काय प्रॉब्लेम आहे. एकतर तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेस किंवा तुझ्या अशा वागण्यामागे काहीतरी कारण आहे कन्फर्म. आता तर काकूही तिच्यावरती खेक असते. अगं बोल ना बाई पटकन, काय विचारते यमुना. त्यांचा आरडाओरडा माझ्या कानांपर्यंत पोहोचतो. मा आणि विद्या दोघेही त्यांच्या जवळ येतात. मा येता क्षणी आता यमुनावरला तटावतात. काय चाललंय तुमचं ग? एवढ्या मोठ्याने आवाज कसला करताय? तेव्हा मांना यमुना उत्तर देते, मा अगं ही कावेरी, नाही म्हणजे तू हिला सून म्हणून स्वीकारलेस खरं, परंतु हिला पत्नी धर्म आपणच शिकवायला लागेल की काय? आता तूच बघ मा, दादाला खर्चटले म्हणून मीच हिला म्हटलं की ही क्रीम घे आणि जाऊन त्याला लाव, परंतु ही ऐकतच नाहीये अगं. आता विद्याला खरं कारण माहिती असतं की कावेरी त्याची पत्नी नाहीच आहे, म्हणूनच ती मध्ये पडते. पण यमुना तिला तोंडातून चकार शब्दही काढू देत नाही, उलट गप्पच बसवते. मांजवळ येऊन गोडगोड बोलते, मा अगं ही बायको आहे ना त्याची, मग आता त्याचं सगळं हिने करायला पाहिजे की नाही? मी तिला फक्त एवढेच म्हटलं की जा दादाशी बोल, थोडं गप्पा मार, म्हणजे कसं बरं वाटेल ना त्यालाही. आता मांना यमुनाचं म्हणणं पटतं. कावेरीचं वागणं खटकतं. त्या तिला जा विचारतात, यमुना जे काय म्हणते त्याचं उत्तर का देत नाही आहेस तू? आता कावेरीला माननी सुद्धा धर्मसंकटातच टाकलेलं असतं. भाग इथेच संपतोय. बघूया पुढील भागात. उदयच्या हातूनच आता गणपती बाप्पांची पूजा होणार असते. यश सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती घेतो आणि त्यानंतर जेव्हा मा श्रीकांत दोघेही उदयच्या हाती आरती सोपवतात
तेव्हाच कावेरीलाही ते सांगतात की अगं कावेरी, तू ये, त्याच्यासोबत आरती कर. आता कावेरीला धक्का बसतो परत. अमृताने चिकूच्या हाती मोदक दिलेला असतो. परत धर्माधिकाऱ्यांच्या विरोधात कारस्थान रचलेलं असतं. जेव्हा घरातले सर्वच जण गणपती बाप्पांचा जयघोष करत आता मोदक खाणार, इतक्यात कावेरी धावत परत येते आणि सगळ्यांना थांबवते. थांबा, कुणीही मोदक खाऊ नका. मा विचारतात, कावेरी काय झाले? तेव्हा कावेरी सांगता सांगताच अचानक धाडखन खाली कोसळते. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. सर्वजण धावत तिच्याजवळ येतात. परत एकदा अमृताचा हा डाव कावेरीने हाणून पाडलाय. परंतु आता हाच डाव हाणून पाडता पाडता कावेरीच्या जीवावर बेतेल की काय, याची काळजीही वाटते. बघूयात पण. खरा सूत्रधार कावेरीला